शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा पुन्हा एकदा त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे। यावर बोलण्यासाठी ते स्वतः आपल्यासोबत काय सांगणार भाऊ? ठाकरेंना सोडल्यानंतर खूप टीका झाली तुमच्यावर, पुन्हा तुम्ही निवडून येणार नाही असं सांगितलं जात होतं। शरद पवारांनी ताकद लावली, उद्धव ठाकरेंनी ताकद लावली, मात्र या ठिकाणी जनतेने तुम्हाला स्कोर दिला आहे। त्या राऊताला सांगायचं आहे की 5च्या 5 जागा आम्ही जिंकलेल्या आहोत। शिवसेनेचे जो गद्दार म्हणत होतास ना, त्या खुद्दारांनी सगळ्या जागा जिंकलेल्या आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये 11च्या 11 जागेवर शिवसेना भाजप महायुतीचा या ठिकाणी विजय झालेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की मी जे 5 वेळेस निवडून आलो त्याच्यामध्ये सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक जास्त मतांनी, जवळपास 60,000 मतांनी मी या ठिकाणी विजय झालेलो आहे। त्यामुळे मी सगळ्या जनतेचे, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPIच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो। राज्याच्या निकालाकडे कसं पाहता? कारण राज्यामध्ये सुद्धा महायुतीने 200चा आकडा पार केला आहे। विकास आघाडी असेल किंवा विरोधक असेल, सर्वांचे डोळे चक्रावणारा असा निकाल पाहिला जातोय, काय सांगता? मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतकऱ्यांकरता केलेलं काम, त्याचबरोबर नोकरदारांकरता केलेलं काम आणि त्यातल्या त्यात महिलांकरता केलेलं काम, महिला सक्षमीकरणाच्या ज्या घोषणा मागच्या काळात होत्या, पण या सरकारने, ज्यांना जातीवादी सरकार म्हटलं जातं, यांनी योजना राबवताना कोणत्याच जातीचा विचार केला नाही, कोणत्या धर्माचा विचार केला नाही। STमध्ये महिलांना अर्ध तिकीट दिलं, 3 गॅस सिलेंडर मोफत दिले, अन्नपूर्णा योजना या ठिकाणी दिली, आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी दिल्या, मुलींना मोफत शिक्षण देणारं हे देशातलं पहिलं एकमेव सरकार आहे। त्यातल्या त्यात मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही जी योजना आहे, याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना समावेश करण्यात आला। आपण बघत असाल की महिलांची जी टक्केवारी वाढली, त्याच्यामधला मूळ गाभा हाच आहे की महिलांना, जरी माणूस राष्ट्रवादीचा असला तरी त्या महिलेने आम्हाला मतदान दिलेलं हे सिद्ध झालेलं आहे। राज्यामध्ये भाजपकडून असा दावा केला जातोय की आमच्या जागा जास्त आल्या, त्यामुळे आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे। हा माझा अधिकार नाही आहे, ते तिघं पक्ष ठरवतील आणि तिघं पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल। एकनाथ शिंदे नेतृत्वात त्यांच्या निवडणुका झाल्या आहे, कुठेतरी असं वाटत नाही का तुम्हाला मुख्यमंत्री परत एकनाथ शिंदे झाले पाहिजे? बघा, प्रत्येकाला वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण शेवटी 3 जणांचं सरकार आहे। 3 जणांना अधिकार आहे की आपल्या बैठकीमध्ये काय निर्णय घ्यायचे आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हाला सर्व मान्य असेल। विरोधकांना हे शुभेच्छा देणार आहे की तुम्ही म्हणत होता की गुलाबराव पाटलांच्या मागे लोक नाही आहे, तर हे लोकांनी दाखवून दिलं आहे की गुलाबराव पाटील हा एकमेव भाऊ आहे, तो कायम उलटा अर्थ केला तर त्यांच्या मागे उभा आहे। शिवसेना कोणते करे? शिवसेना कुठली? 2 शिवसेना होत्या, खरी शिवसेना ही त्यांची म्हटली जात होती। आता निकालातून काय वाटतं तुम्हाला, कोणती खरी? लोकांनी मान्यता दिलेली आहे की खरी बाळासाहेबांची शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आहे। त्यामुळे कोणी काही वल्गना करत असल्या तर हे लोकांनी सिद्ध करून दिलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला होता आणि त्या उठावामध्ये जे 40 शिलेदार आम्ही त्यांच्याबरोबर गेलो होतो, तर लोकांनी हे मान्यता दिलेली आहे की तुम्ही घेतलेला निर्णय हा बरोबर आहे आणि शिवसेना भाजपा युती, RPIची युती ही जी पूर्वीपासून नॅचरल युती होती, तो घेतलेला निर्णय बरोबर झालेला आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। तर लोकांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कुठली आहे। जनतेच्या कौलमधून हे सिद्ध झालेलं आहे की खरी शिवसेना ही आमचीच आहे आणि आम्ही जो उठाव केला होता तो उठाव सुद्धा लोकांनी मान्य केलेला आहे। ते अशी प्रतिक्रिया या ठिकाणी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली आहे। तर संजय राऊत यांना पुन्हा टोला लागवला आहे आणि राज्यामध्ये जे यश मिळालेलं आहे त्या यशामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हे वरिष्ठ घेतील असं सुद्धा त्यांनी मत स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेचा किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।